चला आले का सगळे? पहा, समोर दिलेल्या प्रश्नामध्ये आता तुम्हाला असे प्रश्न मी याच्या अगोदरही भरपूर घेतलेले, फक्त याच्यामध्ये काय काढायचं आहे आपल्याला, एकूण त्रिकोणांची संख्या काढायची आहे. पण हा प्रश्न आता तरी कुठल्याही परीक्षेला पडत नाही, कारण हा प्रश्न इतका सोपा आहे. पण या प्रश्नाचं एकदा जर तुम्ही बेसिक लक्षात घेतलं तर इथून पुढचे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायला सोपे जातील. मग काय करावं लागेल आपल्याला, जर या प्रश्नामध्ये एकूण त्रिकोणांची जर संख्या काढायची असेल तर काय ट्रिक्स वापरावं लागणार आहे. एकूण त्रिकोणांना काय करायचं, 1, 2, 3 अनुसार क्रमांक द्यायचे आणि दिलेल्या क्रमांकाची या ठिकाणी बेरीज करून घ्यायची. किती येणार आहे दिलेल्या क्रमांकाची बेरीज? 6. मग याच्यामध्ये तुम्ही आता कितीही त्रिकोण वाढवू शकता. समजा मी यामध्ये आणखीन एक त्रिकोण वाढवला तर आता किती बेरीज येईल सगळ्यांची? मग 10 येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर परत मी इकडून असा एक त्रिकोण वाढवला तर किती येईल यांची बेरीज? आता 15. तर ही इतकी सोपी ट्रिक्स आहे पहा. असा सरळ साधा जर त्रिकोण दिलेला असेल तर फक्त मध्ये क्रमांक द्या आणि एकूण क्रमांकाची बेरीज करून घ्या, जास्त त्याला डोकं लावायची गरज नाही. ओके. दिलेल्या प्रश्नापैकी हा जो आहे हा सगळ्यांना सोडवता येते पहा. फक्त हा सोडवता आला तर त्याला खरं महत्व आहे, कारण परीक्षेला पडणारा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न आहे पहा. आता या प्रश्नामध्ये आपण काय करतो, फक्त सरळ सरळ क्रमांक देतो आहे की नाही. दिलेल्या आकृतीला क्रमांक द्यायचे आणि सर्वांची बेरीज एकूण एकत्रित करून टाकायची. पण या प्रश्नामध्ये पहा, आता या एक ठिकाणी त्रिकोणाची फोड झालेली आहे आणि या सुद्धा ठिकाणी त्रिकोणाची फोड झालेली आहे. मग आता काय करायचं, अगोदर बेसिक त्रिकोण काढून घ्यायचे. मूळ त्रिकोण किती होतील हे काढून घ्यायचे. आता मूळ त्रिकोण जर काढायचे म्हटलं तर मूळ त्रिकोणांना क्रमांक देऊन घ्या. किती आहेत? 5 आहेत. 5 ची बेरीज आपल्याला माहित आहे, किती येते 5 ची बेरीज? मग 15. त्याच्यानंतर जिथे फोड केलेली त्याला सेपरेट क्रमांक द्यायचा. फोड केलेला जो त्रिकोण आहे तो एकच आहे म्हणून त्याला एकच क्रमांक द्यायचा आणि त्याची बेरीज सुद्धा किती येते? मग एकच येते पहा. आता इथे मात्र फोड केलेल्या त्रिकोणामध्ये 2 क्रमांक येतात आणि यांची बेरीज किती येणार आहे? 1 आणि 2, 3. अशा प्रकारे यांची सेपरेट बेरीज काढून घ्यायची, यांची सेपरेट बेरीज काढून घ्यायची आणि यांची सुद्धा सेपरेट बेरीज काढून घ्यायची आणि आलेल्या सर्व बेरजेचं मग काय करायचं, टोटल करायचं. जे काही येईल ते आपलं काय असेल? उत्तर असेल पहा. तुम्हाला मग कुठेही फोड पाडू द्या. आणखीन समजा या ठिकाणी परत असा त्रिकोण दिला असता तर परत तुम्ही इथं 1 आणि 2 लिहिले असते आणि याच्यामध्ये परत आणखीन किती ऍड केले असते? 3 ही संख्या ऍड केलेली असते. हो, मग आता ते आपण बेसिक मध्ये घेतला ना, ह्याच्यामध्येच घेतला ना. बघ, 1, 2, 3, 4 आणि 5 मूळ. पण आपले एकूण किती आले? 15. 15 कसे आलेत आता? हे 6, हे 7, हे 8, हे 9, पुन्हा इकडून 10, 11, 12 आणि असं करून सगळ्यांचं मिळून टोटल हे पहिली जी मूळ आकृती तिचं किती आलेलं आहे? 15 आलेले. आता समजा ह्याच्यामध्ये साक्षीचं काय म्हणणं आहे की हा जो त्रिकोण आहे हा सगळ्यात मोठा एक येणार आहे, तर याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आलेले आहेत? अगोदरच 6 आलेले आहेत. कसे आलेले आहेत पहा? 1, 2, 3, त्याच्यानंतर हा 1, 4, त्याच्यानंतर हा सगळ्यांचा मोठा मिळून 1, 5 आणि फक्त या दोन्हींचा, मधल्या दोन्हींचा, इकडल्या आणि इकडल्या रेषेचा मिळून 1, 6. अशा प्रकारे याच त्रिकोणामध्ये आपण सगळ्यात मोठा सुद्धा त्रिकोण घेतलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला अशी आकृती आली तर त्रिकोणाची कितीही फोड काढलेली असू द्या, त्यामध्ये सेपरेट क्रमांक द्यायचे आणि सेपरेट त्यांची बेरीज करून शेवटी सगळ्यांची बेरीज करायची. आलं लक्षात? काय अडचण नाही याच्यामध्ये?
चला मग आता पहा, पुढचा आणखीन एक नवीन प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. पहा आणि निरीक्षण करून सांगा किती उत्तर येऊ शकतं याचं. तर ज्यांचं उत्तर 20 आलेलं आहे त्यांनी इकडे लक्ष द्या. काय करायचंय आपल्याला, तुम्हाला मी या त्रिकोणासाठी फक्त एकच सिंपल ट्रिक सांगितली. त्रिकोणाचे किती भाग पाडू द्या, आपण टेन्शन घ्यायचं नाही. जेवढे काही भाग पाडलेत त्यांना सरळ सरळ क्रमांक देऊन घ्या. पहा, जेवढे काही भाग पाडलेत त्यांना सरळ सरळ क्रमांक देऊन घ्या. पण क्रमांक देताना मात्र सेपरेट भागाला 1 पासूनच क्रमांक द्यायचा. नाही तर मग असं करताल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तसं चालणार नाही. एक भाग आणि 1 पासून सुरुवात. आलं लक्षात. आता याची ट्रिक्स काय आहे पहा, या पूर्ण लाईनची बेरीज किती येणार आहे. इथं सुद्धा 4 पर्यंतच अंक आहेत, यांची सुद्धा बेरीज 10 आणि यांची सुद्धा बेरीज 10. बरोबर आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या बरोबर किती आलेली आहे, 30 आलेली आहे. आलं का लक्षात काय गणित आहे. समजा मी याच्यामध्ये आणखीन एक रेष ओढली तर आता 40 येणार आहे. बरोबर आहे. परत मी आणखीन एक रेष ओढली, काय अडचण आहे का याच्यामध्ये, काही सुद्धा अडचण नाही. फक्त अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एकच ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जेवढे त्रिकोणाचे भाग तेवढे त्याला 1 पासून क्रमांक द्या आणि सर्वांची बेरीज करा. मग इथे या प्रश्नाचं उत्तर काय येईल आपलं, 30 येणार आहे. आलं का लक्षात सर्वांच्या, काय अडचण नाही. बघा, सेम पहिल्यासारखाच हा प्रश्न जो त्याच्यामध्ये सोडवून घेतलाय तोच डबल आलेला आहे. पहा, काय अडचण आहे का तुम्हाला. 10 1 10, अरे 10 नाही रे, कोण म्हणलं रे 40. डोकं वापरीत जाणार थोडस. माझंही चुकवायलात ना तुम्ही. नंबर दिले तर किती येणार आहेत बघा, 6 क्रमांक येणार आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. सांगा 6 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज पाठच केलेली आपण, किती आली. 21 1 21, 21 2 42, 21 3 63 आणि 21 चोक ओके आणि 21 5 105. किती याच्यामध्ये लेयर घ्या, किती मजले बांधा तुमच्या मनावर आहे. फक्त बिल्डिंगचा पाया एकदा लक्षात घ्यायचा आणि त्याचीच बेरीज करत चालायची. तर इथे उत्तर येणार आहे आपलं 84. बरोबर आहे. कोण आहे रे. पहा, पुढचा त्याच प्रकारचा पण थोडासा वेगळा प्रश्न आलेला आहे. यामध्ये आपल्या बिल्डिंगच्या इटा थोड्याशा इकडे तिकडे सरकलेल्या आहेत. पहा, तर पहा किती त्रिकोण येतील दिलेल्या आकृतीमध्ये. पहा, समोर लक्ष द्या. आता दिलेला त्रिकोण किती जरी वाकडा तिकडा झालेला असला तरी आपली फक्त एकच ट्रिक्स लक्षात ठेवायची, सेपरेट दिलेल्या भागाला सेपरेट क्रमांक द्यायचे आणि त्यांची काय करायची, बेरीज करायची. पहा, अगोदर पाया पकडायचा आणि पायाची बेरीज करून घ्यायची. किती येईल, 6 संख्यांची बेरीज. याच्याबद्दल काय अडचण नाही. त्याच्यानंतर 1 2 3 या 3 ची बेरीज, त्याच्यानंतर 1 2 3 या 3 ची बेरीज, त्याच्यानंतर 1 2 3 4 यांची बेरीज करा सर्वांचं टोटल. बघा 21 आणि 12 किती, 33 आणि 33 आणि 10 किती आलं आपलं उत्तर. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 43 त्रिकोणांची संख्या आहे. बघा किती प्रकारचे त्रिकोण आहेत, पण फक्त एकाच सूत्रामध्ये बसत आहेत. पहा, उगाच परीक्षेमध्ये हा प्रश्न आला की आपल्याला वाटतो याच्यामध्ये काहीतरी वेगळं लॉजिक आहे, पण काही सुद्धा वेगळं लॉजिक नाही. एकच ट्रिक्स आहे. त्याच ट्रिक्सने मी तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे त्रिकोण सोडवून सांगितलेले आहेत. काय अडचण नाही. घेऊ पुढचा प्रश्न मग.
पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एकदम सिंपल साधा असा त्रिकोण दिलेला आहे. कधी कधी जर परीक्षकांना वाटलं बाबा मुलांना 1-2 मार्क फुकटचे पडायला पाहिजे, तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडू शकतो. बघा बरे कोणाकोणाचं उत्तर करेक्ट येतं या प्रश्नांचं. कोणाचं 4 आलंय? नाही, पहिल्याचं 4 कुणाचं आलंय? पहिल्यामध्ये जे दिसायले डोळ्याने तेवढेच त्रिकोण होणार आहेत पहा. याच्यामध्ये चौथा तुम्ही कितीही वडून ताणून तयार करण्याचा प्रयत्न केला तरी चौथा त्रिकोण होणार नाही. पहा याच्यामध्ये पहिला त्रिकोण तुमचा हा होणार आहे, दुसरा तुमचा हा होणार आहे आणि तिसरा हा तयार होणार आहे. जरी 3 आडव्या रेषा टाकल्या असल्या तरी त्याच्यापासून वेगळे त्रिकोण तयार होणार आहेत का? नाहीत. त्यामुळं आडव्या रेषा जर त्रिकोणात टाकल्या तर आपलं काम आणखीन सोपं आहे. जेवढ्या काही आडव्या रेषा दिल्यात फक्त या आडव्या रेषांना क्रमांक द्यायचे आणि जेवढे काही क्रमांक दिलेत त्याची बेरीज सुद्धा करायची नाही. जेवढे क्रमांक दिलेत, 4 क्रमांक दिले असले तर 4च त्रिकोण तयार होतात. 5 आडव्या रेषा असल्या तर 5च त्रिकोण तयार होतात. 6 आडव्या रेषा असतील तर 6च त्रिकोण तयार होतात. आहे काय अडचण? उभ्या रेषा असल्यास तरी क्रमांक द्या, त्यांना बेरीज करा, थोडंसं किचकट काम आहे. पण जर आडव्या रेषा असतील तर सरळ सरळ त्यांना क्रमांक द्या आणि जो काही मोठा नंबर येईल तोच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चालतं, घ्या पुढचा प्रश्न. पहा पुढच्या प्रश्नामध्ये काहीतरी वेगळाच प्रकार दिलेला आहे. पहा पिरॅमिड सारखा आणि तुम्हाला विचारलंय सांगा याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत. कपड्याच्या शोरूम मध्ये ट्रायल रूम मध्ये गेल्यासारखं वाटायले. पहा किती वाटायलेत? वैजनाथ 5, 18, 6, 5. बर बघूयात आता कुणाचं बरोबर येतंय. त्या 10 आलंय का? बरं आता तुला काढायला लावले असते 10 समोर येऊन, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. 15 आलंय का? बर बस उद्यापर्यंतही काढत बसलास तरी 15 त्रिकोण निघणार नाही त्यामध्ये. तर पहा जे धडधड डोळ्यांना दिसायलेत ते किती दिसायलेत आपल्याला? 3 दिसायलेत. 3 सर्वांना दिसायलेत ना. 3 मध्ये तर कुणालाच काही अडचण नाही. हा आपला 1, 2 आणि 3 हे किती दिसायलेत आपल्याला? 3 दिसायलेत. आता मधली मोजा किती दिसायलेत ते. मध्ये जे दिसत आहेत ते पहा. हा 1 तुम्ही विसरत आहात, सगळ्यात छोटा. विसरायलात का 1 तुम्ही? नाही. बरं हे विसरत नसतात तर आणखीन 1 विसरलाय तुम्ही. पहा त्याच्यानंतर हा 1 त्रिकोण आहे, दिसतोय का? हा दिसतोय त्रिकोणात त्रिकोण. आणि त्याच्यानंतर आणखीन 1 हा 1 त्रिकोण आहे. पहा अशा प्रकारे फक्त 1 जणाने तुमच्यापैकी 6 हे उत्तर सांगितलेलं होतं. कोण सांगितलं होतं? वा वा. तर दैपळे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. आता ते कसं का सांगेना पण त्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा आलं का लक्षात? तर हा जो प्रश्न आहे हा आपल्या कुठल्याही ट्रिक्स मध्ये बसत नाही. अशा प्रश्नांना मात्र तुम्हाला लॉजिकच लावावं लागतं. पहा पुढचा एक नवीन साधा सरळ आणि सोपा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. अगदी 5वीचा तर आहे समजा यश, पण त्याच्याही खाली 3रीच्याही मुलाला विचारलं तर याचं उत्तर येऊ शकतं. किती येईल मग याचं उत्तर? बरोबर आहे, सरळ सरळ उत्तर आहे. 4 तर डोळ्यांनी दिसायलेत रे बाबा, पण हे सगळ्यात मोठा एक धरा ना, त्याला धरावं लागेल की नाही? सगळ्यांचा मिळून 1 होणारा. 1, 2, 3, 4 आणि सगळ्यांचा मिळून 1 तयार होणारा 5. किती आहे त्याच्यामध्ये? 5 त्रिकोण आहेत. आहे काय अडचण याच्यामध्ये? कोणाचा राहिला होता सगळ्यात मोठा त्रिकोण?
बर राहत असते कधी कधी, काय अडचण नाही. हा अवघडच प्रश्न लागतात का? बर सोडवा, अवघडच दिलेत आता तुमच्या समोर. बघा काय म्हणता, पहिल्याच 8च आहे. बर तर बघा, आपण यातला जो हा मधला त्रिकोण आहे हा 5 काढून घेतलाय, मग वाच. याच्याबद्दल कुणाला काही शंका आहे का? हा मधला 5 गृहीत धरायचे, याचे फिक्स. याच्यामध्ये दुसरा कुठलाही त्रिकोण घुसलेला नाही. आता फक्त मोजायचे आपल्याला 1 2 3 आणि हे साइडचा 1 4. 5 मध्ये फक्त किती ऍड करा? 4 ऍड करा. किती झाले? 9. आता सेम हीच ट्रिक्स तुम्हाला पुढे वापरायची. 5 4 आणि 4 किती झाले? 5 4 आणि 4. हे बघा, हे मधल्याचे 5, बाहेरच्याचे 4 आणि ह्याच्या बाहेरच्याचे 4. किती झाले? एकूण 13 झाले. 16 आणि 17 तितक्या लांब कशाला जात आहेत? समजा याच्या बाहेरून आणखीन एक असता याला दिलेला, तर मग 13 मध्ये आणखीन 4, त्याच्या बाहेरून आणखीन एक असतात, तर 13 मध्ये 17 मध्ये आणखीन 4. फक्त तुम्हाला इथे ट्रिक्स काय वापरायची? मधला जो त्रिकोण आहे त्याचे 5 आलं लक्षात, आणि त्याच्यानंतर त्याला जोडून जे येणार आहेत 1 2 3 सगळ्यात मोठा 4, 1 2 3 सगळ्यात मोठा 4. म्हणजे जेवढे काही बाहेरचे त्रिकोण असतील तेवढ्यांचे डायरेक्ट 4 4 4 पहिल्या 5 मध्ये मिळवायचे आणि डायरेक्ट उत्तर काढायचं. पहा, अशा प्रकारे याचं उत्तर येईल 9 आणि याचं उत्तर येणार आहे 13. कुणाकुणाचं दोन्हींचं बरोबर आलं होतं? दोन्हींचं? छान, अभिनंदन. हा तर बघा, खाली एक ट्रिक्स म्हणून लिहून घ्या. लिहा, पहिल्या त्रिकोणाच्या 5 मध्ये, पहिल्या त्रिकोणाच्या 5 मध्ये बाहेरून जेवढे त्रिकोण असतील तेवढ्यांचे 4 ऍड करावेत. बाहेरून घेऊ पुढचा प्रश्न, काही अडचण नाही. पहा, पुढच्या प्रश्नामध्ये परीक्षकांच्या आवडीचा आणि अनेक परीक्षेला पडलेला हा प्रश्न आहे. जर स्टार आले तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2च स्टार येतात. पहा, निवडकच, आणि या दोन्ही स्टारचं उत्तर तुम्हाला तोंडपातच ठेवायचं आहे. हा स्टार दिसला की एवढे आणि दुसरा स्टार दिसला की एवढे. बघा मग या स्टार मध्ये किती त्रिकोण दिसायलेत तुम्हाला? 13 दिसायलेत. काढून दाखवायचे समोर येऊ ना 13 म्हणणाऱ्याने. 9 दिसायले तुला? बर. 7 दिसायलेत? बर. आणखी? तर एवढ्यापैकी एकाचंही उत्तर बरोबर नाही. हा, आता सेकंड नंबरला जे उत्तर दिलं तुम्ही 8 ते बरोबर आहे. पहा कसं, आता डोळ्यांनी दिसायलेले तर 6 आहेत, सगळ्यांनाच दिसायले, ते त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. पहा किती दिसायलेत? 1 2 3 4 5 आणि 6. राहिलेले 2 कुठे आहेत? हा, तर हे राहिलेले 2 ज्यांना दिसतात त्यांनाच नोकरी लागते. पहा, बाकीच्यांना फक्त चांदण्याच दिसतात आयुष्यभर, बाकी काही दिसत नाही. बघा, हा असा एक आणि असा एक, त्यामुळे अशी चांदणी दिसली की डायरेक्ट याचं उत्तर किती लिहून टाकायचं? डोळे झाकून 8 लिहून टाकायचं. जास्त विचार करायचा नाही. हे दिसणारे 6 आणि मधले हे 2, एकूण किती आले? 8. यायचा पुढचा प्रश्न, काय अडचण नाही. पहा, याच्यानंतर हा अशाच प्रकारचा एक स्टार आहे. पहा, हा एक स्टार. स्टारचे फक्त 2च प्रकार आहेत, वेगळा प्रकारच नाही. तो स्टार दिसला सिंपल की त्याचं उत्तर 8, आणि हा स्टार दिसला की याचं उत्तर 5 नाही, 7 नाही. पुढे 6 सुद्धा नाही, 5 सुद्धा नाही.
पहा इकडे लक्ष द्या, हा पाठांतराचा भाग आहे, पण नेमके स्टार कसे येतात हे तुम्हाला कळायला पाहिजे. पहा म्हणजे लक्षात राहील. आता हे दिसणारे तर तुम्हाला सरळ सरळ दिसायलेत की बाबा हे किती स्टार आहेत, 5 मेन त्रिकोण आहेत 5. आता याच्यामध्ये उपत्रिकोण पहा कसे कसे तयार होतात ते. तर प्रत्येक पॉइंट पासून तयार होणारे असे एकूण आणखीन 5 त्रिकोण तयार होतात. पहा हा झाला एक झाला, त्याच्यानंतर हा झाला दुसरा झाला, त्याच्यानंतर हा फक्त एवढाच बघा. आता इथून जर सुरुवात केला आपण तर हा गुलाबी इकडे गेलाय, पण हा जो घेत आहे हा मी इकडला घेत आहे, लक्षात घ्या. हा झाला तिसरा आणि त्याच्यानंतर आता बघा हा झाला चौथा आणि हा जो आहे हा राहिलेला एकावरती 2 यायला पाहिजेत. पहा हा एक जो झाला हा झाला आपला 5वा. अशा प्रकारे हे जे साइडचे कॉर्नर आहेत या प्रत्येक बिंदू पासून एक एक याप्रमाणे एकूण किती तयार होतात, आणखीन 5 त्रिकोण तयार होतात. असे जर तो सिंपल स्टार दिसला तर 8 त्रिकोण म्हणायचं, आणि हा जर स्टार दिसला तर एकूण किती त्रिकोण म्हणायचे, 10 त्रिकोण म्हणायचे. आणि हे पाठच ठेवायचे. पहा आता परीक्षेत काही तुमच्याकडे वेगवेगळे पेन नसतात किंवा तेवढं डोकंही शांत नसते किंवा बघूतच आता किती येतात ते विचार करायला, तर असे काही प्रश्न असतात हे पाठच ठेवायचे. आणि क्लास 3लाच हे प्रश्न पडले तर पडतात, कारण याचं फिक्स उत्तर आहे. यात काही स्टारला तुम्हाला आणखीन इकडे तिकडे वाढवता येणार आहे का, काहीच नाही. त्याच्यामुळे तो स्टार आला तर 8 आणि हा स्टार आला तर 10. आलं लक्षात, काय अडचण नाही. चलो पुढच्या प्रश्नाकडे. पहा हा मात्र माझ्या आवडीचा प्रश्न आहे. काय दिले याच्यामध्ये, शेजारील आकृतीतील एकूण त्रिकोण किती आहेत पहा. त्रिकोणांची संख्या काढायची आहे. मी जर म्हणलं दाखवा समोर येऊन काढून 11 12 येतील का काढता. पहा इकडे लक्ष द्या. आता जे सरळ सरळ दिसायलेत असे किती त्रिकोण आहेत तुम्हाला, 5 आहेत. या 5ला साईडला काढून ठेवा. आता 2-2 आकृत्या एकत्र येऊन तयार होणारे त्रिकोण काढायचे. पहा 2-2 आकृत्या एकत्र येऊन तयार होणारे त्रिकोण जर तुम्ही काढले तर हा एक, ओके. त्याच्यानंतर हा दुसरा, ओके. त्याच्यानंतर हा तिसरा. आता बघा आणखीन 2 आकृत्या एकत्र येऊन हा पुढचा एक, तिसऱ्याच्या नंतर हा एक. पहा हा असा किती झाले, 2-2 आकृत्या एकत्र येऊन 4 झाले. इथपर्यंत मान्य. आता 3-3 आकृत्या एकत्र येऊन पहा, 3-3 आकृत्या जर एकत्र केल्या तर किती त्रिकोण येऊ शकतात बघा. आता 1 2 3 वेगळा कलर सुद्धा नाहीये, आता कोणता घेऊ काहीच कळत नाही. पहा बघा ही 3 जर एकत्र केले, जरा लांबून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येतं. हा एक झाला. पुन्हा हे 3 जर एकत्र केले तर हा एक झाला. हे किती झाले, 2 झाले. किती झाली टोटल बेरीज, 11. आणि मग सगळ्यात मोठा सगळ्यांचा मिळून जो आहे तो कोणी धरायचा, तर तो एक धरला तर एकूण त्रिकोणांची संख्या किती येते, 12. याला म्हणायचं TCS पॅटर्नचे प्रश्न. हे कुठल्या बेसिक मध्ये बसत नाहीत किंवा कुठल्या ट्रिक्स मध्ये बसत नाहीत. याला फक्त तुम्हाला डोकंच लावून सोडवावं लागतं. आणि हेच प्रश्न मग तुम्हाला नोकरी लागणारे आणि नोकरीपासून मागे ठेवणारे असे ठरतात. याचं विचार करताना काय करायचं, फक्त एका एका त्रिकोणापासून तयार होणारे अगोदर वेगळे काढायचे, पुन्हा 2-2 पासून तयार होणारे वेगळे काढायचे, त्याच्यानंतर 3-3 पासून,
पुन्हा 4 4 पासून एकही होत नाही म्हणून विषय संपला आणि सगळ्यात मोठा जो आहे तो 1. असे एकूण किती त्रिकोण तयार होतात? 12 त्रिकोण तयार होतात. आलं लक्षात? घ्यायचा पुढचा प्रश्न पहा. पुढचा मात्र अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे. तोंडी सुद्धा याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल. काय काय विचारले याच्यामध्ये? आयत विचारलेत पहा. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण आयतांची संख्या किती असं विचारलेलं आहे. सांगा काय येईल आयतांची संख्या? पहा, अशी सिंपल सोबर आकृती दिसली की याला काय करायचं? 1 2 3 4 5 आणि 5 ची बेरीज किती येईल? 15. डायरेक्ट यांची बेरीज लिहून टाकायची. आणि जर कसे येतात हे जर पाहायचं ठरवलं तर थोडासा गोंधळ आहे. दिसणारे 5, पुन्हा हा एक 6, पुन्हा हा एक 7, पुन्हा हा एक 8, पुन्हा हा एक 9, पुन्हा 2 पासून तयार होणारे, पुन्हा 3 पासून तयार होणारे, पुन्हा 4 पासून तयार होणारे. असं जर काढायचं ठरवलं तर कधीच आयत निघणार नाही. त्यासाठी अशी जर आकृती दिसली तर डायरेक्ट क्रमांक द्या आणि क्रमांकाची टोटल मारून टाका. आहे काही अडचण याच्यामध्ये? काहीच अडचण नाही. चलो पुढे. हा, वैफय चालायचंय का पुढे, का थोडा रेस्ट करायचा? बघा त्याच्यात सुद्धा सोडवा तुम्ही. सांगा मला काय उत्तर येतंय. सांगा किती आलं मग याचं? डायरेक्ट क्रमांक द्या आणि क्रमांकाची बेरीज करा. 6 7 आणि 8. 8 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते? 36. बरोबर आहे. 9 चौक 36. किती येईल कोणांची संख्या याच्यामध्ये? 36 एवढी येईल. लिहून टाका डायरेक्ट 36. पहा परत हा प्रश्न आलेला आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेले? दिलेल्या आकृतीतील सरळ रेषांची संख्या सांगायची. पहा सरळ रेषा किती आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. पहा जर सरळ रेषांची संख्या मोजून काढायची ठरवली तर 1 2 3 आणि 4. आडव्या किती आहेत? 4 आहेत. त्याच्यानंतर अशा तिरप्या पाहूयात. 5 6 7 आणि 8. त्याच्यानंतर इकडून तिरप्या पाहूयात. पहा 9 10 11 आणि 12. किती आल्या? एकूण 12 सरळ रेषा आल्या. पण जर याच्यापेक्षा मोठी आकृती असेल तर आपण मोजत बसण्यामध्ये वेळ घालणार का? नाही. तर त्या ठिकाणी काय ट्रिक्स वापरायची? पहा जे काही शिरोबिंदू दिसत आहेत या शिरोबिंदूंना क्रमांक द्यायचे. पहा शिरोबिंदूंना फक्त काय करायचे? क्रमांक देऊन टाकायचे आणि जो काही मोठा क्रमांक असेल ते आपलं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. अशी आकृती दिसली रे दिसली हे काय करायचं? शिरोबिंदू जेवढे आहेत कोपऱ्याचे पॉइंट त्या सगळ्या कोपऱ्याच्या पॉइंटला नंबर देऊन टाकायचा. आणि जो काही सगळ्यात मोठा नंबर येईल ते काय असेल दीपक? आपलं उत्तर असेल. आलं का लक्षात? शेजारील आकृतीमध्ये एकूण आयतांची संख्या किती? आता काल परवा दिवशीच तुम्हाला हा प्रश्न सोडवून सांगितलेला आहे की नाही? याला सुद्धा एकच मेथड आहे. फक्त क्रमांक द्या. बरोबर आहे. आडवे क्रमांक द्या आणि उभे क्रमांक द्या. 1 2 आणि 3. उभ्या क्रमांकाची बेरीज येते 6 आणि आडव्या क्रमांकाची बेरीज येते 28 का 27? नीट सांगा. 28 येते. 28 येते रे. हा म्हणजे -1 करायचं आहे पण बेरीज किती येते? 28. आता सर्वांचं जर टोटल केलं तर किती येईल आपलं? 34. पण मधला हा जो चौकोन आहे हा कॉमन आल्यामुळे यामधून -1 करा. आपलं जे उत्तर आहे हे आपलं उत्तर किती येणार आहे या ठिकाणी? 33 हे उत्तर येणार आहे. किती जणांचं आलं? 33. बर.
आता हा शेवटचा एकदम जबरदस्त प्रश्न आहे पहा. हा प्रश्न आज सोडवूयात आणि मग इथे थांबूयात. बघा दुसराही पर्याय गेला. आणखीन कुणाला तिसरा पर्याय सांगायचा आहे का? अंदाजा टोले मारू नका रे. काहीतरी तुमची कन्सेप्ट असायला पाहिजे, काहीतरी क्लिअरिटी असायला पाहिजे. आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त चौकोन विचारलेले आहेत आणि चौकोनाची व्याख्या तुम्हाला सांगितली, त्याला 4 कोपरे असायला पाहिजेत. मग कोणती बाजू किती का असना त्याच्याशी देणं घेणं का? मग त्यात आयतही आले आणि त्यात चौरस सुद्धा आले. आता वरचे जर आपण पाहिले तर फक्त वरच्या पानाची जी बाजू आहे हिच्यापासून तयार होणारे सर्व चौकोन किती आहेत? 10 आहेत. आणि खालची जी पानाची बाजू आहे हिच्यापासून तयार होणारे सर्व चौकोन किती आहेत? 10च आहेत. आता बघा कुठलं वरचं पान खालच्या पानात येऊन कुठला चौकोन तयार होतो का? किती वडून ताणून प्रयत्न करा, वरची आकृती आणि खालची आकृती या दोन्हींमध्ये कुठलाच एक कॉमन चौकोन होणार नाही किंवा सर्व आकृतीचा मिळून सुद्धा होणार नाही. त्यामुळे डायरेक्ट 10 आणि 10 20. बघा आज आपण जेवढे प्रश्न पाहिले त्यातला कमीत कमी एक तरी प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेला येणार म्हणजे येणार. एवढे महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. ठीक आहे, राहिलेल्या आकृत्या आपण उद्या पाहूयात. तुम्ही लगेच जाऊ नका.